श्री स्वामी समर्थ. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. प्रामुख्याने गर्भवती भगिनींवर कशाप्रकारे हे ग्रहण परिणाम करणार आहे, तसेच वृद्ध असतील, बाल असतील त्यांच्यावर पण ग्रहण कोणत्या प्रकारे परिणाम करणार आहे, गर्भवती भगिनींनी कोणते नियम पाळायचे आहेत, ग्रहणाचा कालावधी कोणता आहे. अनेक गर्भवती भगिनींचे प्रश्न येत आहेत. गुरुजी, सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अशा काही माहिती येत आहेत की हे ग्रहण खूप जास्त खराब आहे, आपल्याला त्रासदायक आहे. परंतु सांगू इच्छितो आहे, प्रत्येक गर्भवती भगिनींनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वेदाधी नियम पाळण्याची आवश्यकता नाही. दैनंदिन दिनचर्या जी आपली रोज असते त्याच प्रकारे आपण दैनंदिन दिनचर्या करावी. परंतु लक्षात ठेवावं, दिनांक 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे आणि अर्थातच हे ग्रहण पूर्ण भारतामधून दिसणार आहे. त्याच्यामुळे याचा परिणाम नक्कीच गर्भवती स्त्रियांवर होणार आहे. त्यामुळे हे ग्रहण कधी पाळायचे आहे, त्याचे नियम कसे असणार आहेत, याची संपूर्ण माहिती लवकरात लवकर मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर याचा विस्तृत व्हिडिओ पुढच्या 2 दिवसात नक्की येणार आहे. त्याची माहिती मी आपल्याला देईल. त्यामुळे 17 तारखेचं जे ग्रहण आहे, गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाळण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या माहितींना आपण बळी न पडता आपली दैनंदिन दिनचर्या आनंदाने घालवावी. श्री स्वामी समर्थ.